आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पंतप्रधान मोदी उद्या एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी सहभागी होणार। संध्याकाळी 4 वाजता मोदी जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती। रत्नागिरीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधी भाजपची राजकीय खेळी। नारायण राणे आजपासून 3 दिवस जनता दरबार घेणार। चिपळूण, देवरुख, रत्नागिरीमध्ये 3 दिवस जनता दरबार। जनता दरबारच्या माध्यमातून भाजप ग्रामीण भागामधील मतदारांशी होणार कनेक्ट। सोलापुरातील 3 माजी आमदारांचा उद्या भाजपमध्ये होणार प्रवेश, तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा प्रवेश पुढे ढकलल्याची माहिती। लंडनमधून आलेल्या वाघनखांचं आजपासून कोल्हापूरमध्ये प्रदर्शन। कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी वाघनखं पाहता येणार। आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार। बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह विविध खात्यांचे मंत्री उपस्थित राहणार। शेतकऱ्यांच्या घरांवरील कौले अश्रू ढाळत आहेत आणि मायबाप सरकार आपल्या पक्षाचे इमले वाढवण्यात मशगूल आहे। नुकसान भरपाईची जी तुटपुंजी मदत सरकारनं जाहीर केली ती देखील दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातीमध्ये पडली नाही। सामनातून हल्लाबोल। मुंबईच्या बीआरसीमध्ये तोतया शास्त्रज्ञ म्हणून वावरण्याच्या प्रकरणामध्ये आणखीन एकाला अटक। सीआययूनं केली झारखंडमधून एकाला अटक। आरोपी अख्तर कुतुबुद्दीन हुसेन या आरोपीला लॉजिस्टिक मदत करणारा अटकेत। सिल्लोड तालुक्यामध्ये एकाच घरामध्ये आढळले 500 मतदार। पंचायत समिती क्वार्टर परिसरामधील बंद असलेल्या घरामध्ये 500 मतदार आढळले। 500 मतदार आढळलेल्या घराला किरीट सोमय्या यांनी दिली भेट। नाशिकमध्ये माजी नगरसेवक प्रकाश लोंढे टोळीवर अखेर मकोका दाखल। प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, भूषण लोंढे यांच्यासह 17 जणांवर मकोकाची कारवाई। लोंढे पिता पुत्रांसह टोळीतील सदस्यांनी संघटितपणे विविध गुन्हे केल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न।